Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, मी श्रोते राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू. मार्कडवाडी इथे उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका, तर आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबवल्यास फौजदारी कारवाईचा इशारा. माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणारच. प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया. सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ म्हणत दिला सूचक इशारा. जयश्री पाटील आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी घेतली अजित पवारांची भेट. अपूर्व हिरेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. श्रीगोंदा विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली. राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. परभणीचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मंत्रिपदासाठी दर्ग्यावर चढवली चादर. मुस्लिम समाज बांधवांकडून दर्ग्यात चादर चढवण्यात आली. ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाऊक. इतरांप्रमाणे फेरमतमोजणीची मागणी करणार नाही, माझा झालेला पराभव मला मान्य. वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेतल्याची अविनाश जाधव यांची माहिती. नागपुरात काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके आणि काँग्रेसमधील धुसफूस सभाट्यावर निलंबनाची टांगती तलवार असताना बंटी शेळके यांनी बोलावली होती काँग्रेसच्या कार्यालयात बैठक. विधानसभेच्या निकालानंतर रत्नागिरी इथे ठाकरे गटात धुसफूस. दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना पदावरून हटवण्याचा ठराव. निकालातील चिंतन बैठकीत पदाधिकाऱ्यांचा ठराव. ईव्हीएम विरोधात मवियानंतर मनसे देखील आक्रमक. वाढलेली 65,000 मतं त्यांनाच कशी मिळाली? मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल. व्हीव्हीपॅट मशीनमधील मतं मोजण्यासाठी भरले 8 लाख रुपये. दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. पांडव यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीसाठी भरले 3 लाख. भाजप मागच्या दाराने आलं आणि ईव्हीएम सोबत छेडछाड करून जिंकलं. महाराष्ट्र जिंकलं तरी मोदींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही, प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा. यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीची सबसिडी खाल्ल्याचा राजेश वानखडेंचा आरोप. तर आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा, यशोमती ठाकूर यांचा पलटवार. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घेतला. कार्यकर्त्यांचे थोपटेंनी मानले आभार. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा थोपटेंचा निर्धार. बडनेराचे आमदार रवी राणा समर्थकांकडून अमरावतीत जोरदार बॅनरबाजी. आमचे पालक, आमचे मंत्री अशा आशयाचा बॅनरनं नागरिकांचं वेधलं लक्ष. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी पुण्याच्या मावळमध्ये तरुणाकडून बॅनरबाजी. 800 फुटांवरून झळकावला 30 फुटी बॅनर. मावळमधील तरुणाच्या बॅनरबाजीनं लक्ष वेधलं. अहिल्यानगरमधील शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचा तिसऱ्यांदा विजय. मोनिका राजळेंच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचं खोलेश्वर मंदिरात साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी धुळ्यातून शिवसैनिक शिर्डीला रवाना. साईबाबांना साकडं घालण्यासाठी शिवसैनिक शिर्डीत. 2000 कार्यकर्ते वाहनांनी शिर्डीला रवाना. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली तरीही एकाही साखर कारखान्यानं ऊसाचा भाव जाहीर केला नाही. ऊसाची तोडणी सुरू, मात्र भाव जाहीर न झाल्यानं शेतकरी चिंतेत. भंडारा आगाराची मध्यवर्ती बस स्थानकालगतची मोकळी जागा लाटण्याचा डाव फसला. रात्रीत खड्डे खोदून अनधिकृत बांधकामासाठी उभे केले होते 42 कॉलम. खासदार प्रशांत पडोळे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना छापलं. मूळचे माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. पोलीस संरक्षण देण्याची मागणी जीविताला धोका असल्याचा रमेश कदम यांचा दावा. पुण्यात काँग्रेसकडून आजपासून सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाला सुरुवात. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्तानं 2 ते 9 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठाकरे गटाचं धरणं आंदोलन. बांगलादेशमधील हिंदूंवरील अन्यायाविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी.
पिंपळनेर गावातील राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन. समाजसेवक संदीप देवरे यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. हजारो बांधकाम कामगारांचा विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. कामगारांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू जनजागृती समिती आक्रमक. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू जनजागृती समितीचं आंदोलन. अकोला जिल्हा परिषदेतील मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोर महिलांसाठी या चरण गावातील दलित वस्तीतील घोटाळ्याविरोधात महिला आक्रमक. निधी देत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा महिलांचा इशारा. धाराशिव आणि तुळजापुरातील बॅनरबाजीनं वेधलं लक्ष. आमदार कैलास पाटलांसह अभिजित पाटीलही माढ्यातून विजयी. काम दमदार मामा आंबाचे आमदार बॅनरवर आशय. परळीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परळी पोलिसांना निवेदन. डॉक्टर यशवंत देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर नोंदवण्यात आला गुन्हा. मनसे जिल्हा प्रमुख समीर मोरेंच्या भावावर हल्ला. समीर मोरेंचे बंधू आतिश मोरेंवरही हल्ला झाल्याची माहिती. अविनाश जाधवांकडून मारहाण झाल्याचा समीर मोरेंचा आरोप. पंढरपूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडी गावातील नागरिक बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम. प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामस्थ मागणीवर ठाम. बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यास प्रशासनाचा मज्जाव. साताऱ्यातील सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस. यात्रेसाठी लाखो भाविक म्हसवड नगरीत दाखल. यात्रेनिमित्तानं मोठा पोलीस बंदोबस्त. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन. लोकशाही दिनात जिल्हा स्तरावरील तक्रारींचा निपटारा. तक्रारदाराचं जिल्हा प्रशासनाकडून समाधान. भंडाऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं एड्स जनजागृती सप्ताह. एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली. रॅलीत मोठ्या संख्येनं नर्स डॉक्टरांचा सहभाग. खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. चंपाषष्ठी उत्सवानिमित्तानं खंडोबा आणि म्हाळसा देवीची घटस्थापना. श्री गजानन महाराज संस्थानाकडून अमरावती ते शेगाव श्रींची पायी वारी. विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी तल्लीन. अमरावतीतील विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याला पर्यटकांची मोठी पसंती. साहसी खेळांचा पर्यटकांकडून आनंद. वन विभागाच्या महसुलात मोठी वाढ. विदेशी पाहुण्यांनी तळ कोकणातील समुद्रकिनारे गजबजले. सीगल पक्ष्यांचे थवे समुद्रकिनारी दाखल. जळगावात निरीक्षकांच्या उपस्थितीत शरद पवार गटाची बैठक संपन्न. भास्करराव काळे यांनी पराभवाबद्दल कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या काळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचा हंगाम तेजीत. ताडोबा गाभा क्षेत्रासह बफर भागातही पर्यटकांची गर्दी. परभणी शहरात अवकाळी पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. जालना जिल्ह्यात गाळपासाठी 4 साखर कारखान्यांना परवानगी. जिल्ह्यात 44,130 हेक्टरवर ऊसाची लागवड. बेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानं बळीराजा चिंतेत. चंद्रपुरात काही भागात रिपरिप पाऊस. साठवलेलं धान वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव. बेंगल चक्रीवादळाचा तळ कोकणातील हवामानावर परिणाम. आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. सिंधुदुर्गात रिमझिम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात आठवडाभर तापमान वाढण्याची शक्यता. तर थंडीचा जोरही कमी राहण्याची शक्यता. बेंगल चक्रीवादळामुळे काही भागात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा 8 दिवसांनी पुढे ढकलला. जलवाहिनी फुटल्यानंतर मनपाचं वेळापत्रक कोलमडलं. कराडमध्ये कृष्णा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आनंद बाजारचं आयोजन. विद्यार्थ्यांचे व्यवहार वाढवण्यासाठी बाजारचं आयोजन. बाजारला पालकांसह नागरिकांचाही मोठा प्रतिसाद. नवी मुंबईच्या बाजारपेठेत उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ. कडाक्याच्या थंडीनंतर उबदार कपड्याच्या खरेदीमध्ये वाढ. नांदेड रेल्वेच्या लॉन्ड्री विभागाला विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली भेट. स्वच्छतेबाबत नीती सरकार यांनी दिल्या सूचना. गोंदियातील शिवशाहीच्या दुर्घटनेनंतर एसटी विभाग अलर्ट मोडवर. बस चालकांची प्रवासाआधी केली जाते अल्कोहोल टेस्ट. शिवशाही बसच्या अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी. परभणीत बस बंद पडण्याची मालिका सुरूच. गंगाखेडमध्ये बंद पडलेल्या एसटीला प्रवाशांकडून धक्का. बसेस तात्काळ दुरुस्त करण्याची मालिका सुरूच. श्रीलंका सरकारनं आयात शुल्क कमी केल्यानं कांदा उत्पादकांना दिलासा. श्रीलंकेनं 30% वरून 10% आयात शुल्क केल्यानं मोठा दिलासा.
नांदेडमध्ये लसणाला 400 रुपयांचा भाव, दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. सोलापुरातील कुगावमधील शेतकऱ्यांनी एकरी 101 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. 25 ते 30 फुटापर्यंत ऊसाची लांबी. भरघोस उत्पन्नामुळे शेतकऱ्यावर कौतुकाचा वर्षाव. धाराशिव जिल्ह्यातील 2,60,690 शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित. 308 कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्याची माहिती. जालना जिल्ह्यात मागच्या 3 दिवसापासून ढगाळ वातावरण. रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कापूस वेचणीसाठी मजुरांना अधिकचे पैसे मोजावे लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढल्यानं बाजरीच्या किमतीत वाढ. हिवाळ्यात बाजरी खाणं आरोग्यदायी असल्यानं बाजरीच्या मागणीत वाढ. भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावरील नोंदींपासून शेतकरी वंचित. पिकाची नोंद 7/12 नसल्यानं नोंदीपासून शेतकरी वंचित. ई पीक सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये एनसीसीएफ संस्थेमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. 4,892 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात ज्वारी पिकाच्या लागवडीला वेग. गिरड परिसरात मोठ्या संख्येनं ज्वारीची लागवड. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीचा फुलोरा धोक्यात. तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता. राज्यात भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर कडाडले. शेवगा 400 तर मटार 140 रुपयांवर. तापमानाचा पारा खालावला. तापमान 12 अंशांपर्यंत गेल्यानं थंडी वाढली. तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. वाशिममध्ये 13,241 वीज ग्राहकांकडे 40 कोटींचं वीज बिल थकलीत. महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांना नोटीस. मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या रखडलेल्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात. भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या राहातामधील नांदूर शिवारात मुकादमाला लुटणारी टोळी जेरबंद. आरोपींकडून 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात 72 तासात चोरीच्या 6 घटना. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोपाल सिंग राठोड यांच्या घरी चोरी. सोन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती. पोलिसात तक्रार दाखल. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?